दुसरा संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. पहिला, व्यवसाय म्हणजे विविध प्रकारच्या मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी नियमितपणे विविध वस्तू व सेवा आदींचे उत्पादन करणे किंवा खरेदी विक्री करणे. उदा. शिंप्याने कपडे शिवण्याचा व्यवसाय करणे, किराणा दुकानदाराचे दुकान चालवणे इत्यादी. प्राहेले यांच्या मतानुसार मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजे व्यवसाय होय. पेशा, ज्या आर्थिक कृतीमध्ये पैसे मिळवण्याच्या हेतूने काही विशिष्ट वैयक्तिक स्वरूपाच्या खास सेवा ग्राहकांना दिल्या जातात त्या आर्थिक कृतींना पेशा म्हणतात. अशा सेवा देणाऱ्या व्यक्तीस पेशाधारक, प्रोफेशनल सुद्धा म्हणतात. उदा. डॉक्टर, वकील, सनदी, लेखापाल, वास्तुविशारद इत्यादी. डॉक्टर फीच्या मोबदल्यात वैद्यकीय सेवा रुग्णांना प्रदान करतात. वकील कायदेविषयक मार्गदर्शन व सेवा त्यांच्या आशिलांना देतात इत्यादी. नोकरी हा आर्थिक एक भाग आहे. यामध्ये आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी काही शर्ती किंवा अटींनुसार काम करणे मान्य करते व दुसरी व्यक्ती काम समाधानकारकपणे पूर्ण झाल्यानंतर आधी ठरलेला आर्थिक मोबदला देते. त्यास नोकरी किंवा रोजगार म्हणतात. नोकरीसाठी कर्मचाऱ्याकडे सर्वसाधारणपणे कामाच्या स्वरूपाप्रमाणे किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. आता चौथा बघू. देशी व्यापार. देशाच्या सीमांतर्गत भागात वस्तू व सेवा यांच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांना अंतर्गत व्यापार किंवा स्वदेशी व्यापार म्हणतात. हा व्यापार एकाच देशातील आगरिकमध्ये होत असतो. उदा. महाराष्ट्रातील अन्नधान्य व्यापाऱ्याने पंजाबमधील व्यापाऱ्याकडून 100 क्विंटल गहू खरेदी केला तर हा अंतर्गत व्यापार होईल. पाचवा बघा. विदेशी व्यापार. विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशातील त्यांच्या राजकीय सीमेच्या बाहेर घडणारे व्यापारिक देवाणघेवाण होय. जगातील दोन देशांमध्ये होणारा हा व्यापार असतो. उदा. भारत व जपान या दोन देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी विक्रीचा झालेला व्यवहार म्हणजे विदेशी व्यापार होय. विदेशी व्यापारासाठी विदेशी चलनाची आवश्यकता असते. आर्थिक कृती बघू. पैसे मिळवण्याच्या हेतूने अथवा पैशाच्या मोबदल्यात ज्या मानवी कृती केल्या जातात त्यांना अर्थार्जनाशी संबंधित कृती किंवा आर्थिक कृती म्हणतात. मानवांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या कृती कराव्या लागतात. उदा. शेतकरी शेतामध्ये काम करतो. खाण कारखान्यामध्ये कारकून कार्यालयात डॉक्टर दवाखान्यात काम करतात. या सर्व आर्थिक कृती आहेत. आर्थिकेतर कृती. कोणताही मोबदला न घेता ज्या मानवी कृती केल्या जातात त्या कृतींना अर्थार्जनाशी संबंध नसलेल्या कृती किंवा आर्थिकेतर कृती म्हणतात. अशा कृती कर्तव्य, मानवता, प्रेम, माया, श्रद्धा यांची पूर्ती करण्यासाठी कोणतीही अपेक्षा न करता केल्या जातात. उदा. आईने आपल्या मुलासाठी घरामध्ये शिलाई मशीनवर शिलाई केलेला सदरा ही आर्थिकेतर कृती मानली जाते. धार्मिक व्यक्तीने मंदिरामध्ये गरीब लोकांना केलेले अन्नदान. डॉक्टरांनी कोणताही मोबदला न घेता विनामूल्य रुग्णांनी केलेली तपासणी इत्यादी होय. खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. पहिला. जयसुख तेल कारखाने शुद्ध तेल तयार करतात. ते सर्व उत्पादन रुपेश तेल वितरक विकत घेतो. तो वेगवेगळ्या किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करतो. श्रीमंती प्राची यांनी बालाजी किराणा दुकानातून 2 किलो तेल विकत घेतले. नावे शोधा. उत्पादक. जयमुख तेल कारखाना तेलाचे उत्पादन करतात म्हणून ते उत्पादक आहेत. तिसरा आणि चौथा दुसरा बघू. घाऊक व्यापारी. रुपेश तेल वितरक मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते किरकोळ व्यापाऱ्यांना वितरण करतात म्हणून ते घाऊक व्यापारी आहेत. तिसरा. किरकोळ व्यापारी. बालाजी किराणा दुकान हे किरकोळ विक्रीचे केंद्र आहे त्यामुळे ते किरकोळ व्यापारी आहेत. ग्राहक. श्रीमंती प्राची यांनी घरगुती वापरासाठी उपभोगासाठी तेल खरेदी केले त्यामुळे त्या ग्राहक आहेत. दुसरा प्रश्न पाहू.
श्री प्रणव हा यांत्रिक वस्तू तयार करण्याचे काम करतो. यासाठी लागणारा कच्चा माल इंग्लंडच्या जॅककडून खरेदी करतो व यांत्रिक वस्तू तयार करून अमेरिकेच्या विल्यमला काय विक्री करतो. तर यातील आयातदार निर्यातदार करणे त्याची नाते सांगा. पहिला बघू. जेव्हा प्रणव हा इंग्लंडच्या जॅककडून कच्चा माल खरेदी करतो, या व्यापारिक कृतीमध्ये प्रणव आयातदार ठरतो व जॅक निर्यातदार ठरतो. दुसरा, जेव्हा प्रणव कच्च्या मालापासून यांत्रिक वस्तू तयार करतो व तयार वस्तू अमेरिकेच्या विनामूल्य विक्री करतो, या कृतीमध्ये प्रणव निर्यातदार ठरतो व विल्यम आयातदार ठरतो. प्रश्न चौथा पुढच्या पार्टमध्ये बघायला भेटेल. आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर लाईक करा जरा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांना तुमच्या.